नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करियर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। राज्यसेवा परीक्षा 2025 केसागर पब्लिकेशनतर्फे आपण इथं मोफत लेक्चर सिरीज करत आहोत येणाऱ्या तुमच्या राज्यसेवेसाठी। तर मुख्य परीक्षेचे जे आपले पेपर्स आहेत, पेपर क्रमांक 1, पेपर क्रमांक 2 आणि पेपर क्रमांक 3, सिलेबस डिकोडिंग, स्ट्रॅटेजी, बुक लिस्ट आपण सगळं पाहिलेलं आहे। आजचं आपलं सेशन आहे पेपर क्रमांक 4 शी संबंधित, जो विषय आपल्यासाठी खूप नवीन आहे। म्हणजे याच्या पूर्वी जे आपण विषय बघितले होते, जीएस पेपर 1 असेल, जीएस पेपर 2 असेल किंवा 3 असेल, कुठं ना कुठं आपण थोडंफार त्या विषयाचा अभ्यास केलेला असतो थोडाफार, पण जीएस पेपर 4 हा जो आहे हा पूर्णपणे आपल्यासाठी नवीन आहे, लक्षात घ्या। तर याचा जर बेस आपण बघितला तर हा सब्जेक्ट असा आहे की तुम्हाला तुमचं डे टू डे लाईफ असेल, बरोबर, किंवा आपण म्हणू शकतो की पूर्णपणे तुम्हाला वर्षभर या विषयाचा अभ्यास नाही करायचा, लक्षात घ्या। स्ट्रॅटेजी याची खूप वेगवेगळ्या प्रकारे सांगितली जाते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विषय समजून घ्या की नीतिशास्त्र हा विषय का आहे, बरोबर। नीतिशास्त्र म्हणजे काय, आधी जेव्हा तुम्हाला हे समजेल तेव्हा तुम्ही अभ्यासाला लागा। तर आपलं आजचं सेशन याच्याशी संबंधितच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इथिक्स हा जो पेपर आहे, या पेपरचं विद्यार्थ्यांना टेन्शन आहे, पण लवकरच बाजारात आपल्या पब्लिकेशनचं पुस्तक येत आहे, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका। इथिक्सची तयारी डेफिनेटली केसागर पब्लिकेशनमधून तुमची छान होऊन जाईल, ठीक आहे, ओके। तर आपली जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती अवेलेबल आहेत। मी प्रत्येक सेशनमध्ये तुम्हाला सांगते। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या पुस्तकाच्या लिंक पण मिळत आहेत, अदर व्हिडिओच्या लिंकसुद्धा तुम्हाला इथं मिळत आहेत। तर आपण बघूया की हा सब्जेक्ट का आहे। त्याच्या आधी नीतिशास्त्र म्हणजे काय बघा, ज्याला वर्तन तत्वज्ञान असं म्हणतात, ठीक आहे, ओके। जीएस पेपर 4 स्ट्रॅटेजी आपण बघतोय। नीतिशास्त्र म्हणजे काय, ज्याला आपण वर्तन तत्वज्ञान असं म्हणतो, बरोबर। आता इथे काय होतं, जेव्हा सब्जेक्ट आपण स्टार्ट करतो तेव्हा सुरुवात कुठून असते आपली, तत्वज्ञान म्हणजे काय इथून आपली सुरुवात असते, बरोबर। कारण आपण काय बोलतोय, नीतिशास्त्र म्हणजे काय आहे, नीतिशास्त्र म्हणजे ज्याला नीतिशास्त्र, ठीक आहे, लक्षात घ्या, नीतिशास्त्र याला काय म्हटलं जातं, याला म्हटलं जातं वर्तन तत्वज्ञान, वर्तन तत्वज्ञान, ठीक आहे। हे तुम्ही अगोदर समजून घ्या, नंतर आपण याचा सिलेबस आणि स्ट्रॅटेजी बघूया, ओके। तर याला काय म्हटलं जातं, वर्तन तत्वज्ञान, बरोबर। म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता की नीतिशास्त्र ही तत्वज्ञानाची एक शाखा आहे, ओके। नीतिशास्त्र ही तत्वज्ञानाची काय आहे, एक ब्रँच आहे, तत्वज्ञानाची एक शाखा आहे, ओके। सिंपल गोष्टी आहेत, आधी या समजून घ्या, ठीक आहे, ओके। आता बघा, प्रत्येक युगामध्ये जर आपण बघितलं, प्रत्येक युगामध्ये नैतिकता जी आहे याची जी डेफिनेशन आहे, बघा, प्रत्येक युगामध्ये नैतिकता याची व्याख्या आणि स्वरूप जे आहे ना ते बदलत आहे, लक्षात घ्या। नैतिकतेची व्याख्या आणि स्वरूप जे आहे ते बदलतंय, बरोबर। व्याख्या आणि स्वरूप बदलतंय, मग असं असलं तरी सुद्धा, बरोबर, म्हणजे व्याख्या आणि स्वरूप बदलतंय म्हणजे हे काय आहे, हा फरकाचा विषय आहे। हा काय आहे, हा फरकाचा विषय आहे, लक्षात घ्या, ठीक आहे। हा फरकाचा विषय आहे, बरोबर। पण असं जरी असलं तरी आपण व्यापकपणे काय म्हणू शकतो, जरी हा फरकाचा विषय असला तरी व्यापकपणे आपल्याला इथे काय म्हणता येतं, हा, की नैतिकता जी आहे ना, नैतिकता ही त्या सामान्य मूल्यांशी संबंधित आहे, त्या सामान्य मूल्यांशी संबंधित आहे, ठीक आहे, ओके। संबंधित आहे कोणत्या सामान्य मूल्यांशी, लक्षात घ्या, कोणत्या सामान्य मूल्यांशी किंवा सामान्य तत्वांशी म्हणा, ठीक आहे, तत्वांशी, त्या सामान्य तत्वांशी संबंधित आहे। आता इथे तुम्हाला क्वेश्चन पडेल की मॅडम कोणत्या सामान्य तत्वांशी, बरोबर, की ज्याच्या आधारे, लक्षात घ्या, ज्याच्या आधारे आपल्या मानवी कृती, बरोबर, ज्याच्या आधारे आपल्या मानवी कृती आणि त्यांचं मूल्यमापन करता येणं शक्य होतं, बरोबर, लक्षात आलं। तर नैतिकता त्या सामान्य तत्वांशी संबंधित आहे ज्या तत्वाच्या आधारे मानवी कृती, मानवाच्या ज्या कृती असतात आणि
मानवाचे जे हेतू असतात त्यांचं मूल्यमापन करता येणं शक्य असतं, बरोबर. ओके, तर याच्याशी संबंधित नैतिकता आहे असं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, कारण बहुतेक लेखक असतील, विचारवंत असतील, हे सुद्धा काय मान्य करतात की नैतिकता मुख्यत्वे कशाशी संबंधित आहे, निकष आणि मूल्यांशी संबंधित आहे, बरोबर. मोठे मोठे लेखक जे आहेत ते हे मान्य करतात की नैतिकता कशाशी संबंधित आहे, तत्व आणि मूल्य किंवा निकष यांच्याशी संबंधित आहे, बरोबर. समजलं? हां, लक्षात घ्या. म्हणजे आपण म्हणू शकतो बघा, चांगलं आणि वाईट, योग्य किंवा अयोग्य, योग्यता आणि अवगुण, न्याय आणि गुन्हा यांसारख्या संकल्पना आपण बघतो की नाही. आणि यांसारख्या संकल्पनांची व्याख्या करून नैतिकता जी आहे ती काय करते, मानवी नैतिकतांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना सामोरे जाण्याचा प्रयत्न करते. लक्षात आलं? तर हे जस्ट आपण इथं एक छोटंसं इंट्रोडक्शन बघतोय. इथिक्स खूप डीपमध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे, पण याच्या अगोदर याचा सिलेबस काय आहे ते आपण बघून घेऊया आणि नक्की याच्यासाठी आपल्याला कोणती स्ट्रॅटेजी फॉलो करायची आहे ते पण आपल्याला इथं बघायचं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. बघा, हा जो पेपर आहे ना, हा पेपर आपले जे GSचे पेपर आहेत ना, त्या GSच्या पेपरपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. का वेगळा आहे ते मी तुम्हाला सेशन स्टार्ट झाल्यावर अगोदरच सांगितलं, बरोबर. याच्यामध्ये तुम्ही जर सिलेबस काढून बघितला तर नीतिशास्त्र, सचोटी आणि योग्यता याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे तुम्हाला सिलेबसमध्ये, नीतिशास्त्र, सचोटी आणि योग्यता यांचा समावेश आहे. ठीक आहे, ओके. याच्यामध्ये कशाचा समावेश आहे, नीतिशास्त्र, सचोटी आणि योग्यता. ठीक आहे, त्याच्यामुळे आता इथं आपण कसं केलं होतं, पाठीमागचे जे पेपर्स आहेत, फॉर एक्झाम्पल GS पेपर 3 आपण वेगवेगळ्या पार्ट्समध्ये किंवा विषयांमध्ये तो विभागला होता, जसं की इंटरनल सिक्युरिटी वगैरे असं. तर इथं तसं नाही आहे. तुम्ही विभागण्यापेक्षा काय करू शकता, विषय विभागू नका. तुम्हाला काय करायचे, हा जो भाग आहे नीतिशास्त्र, सचोटी आणि योग्यता, हे वेगवेगळ्या ब्लॉक्स किंवा छोट्या छोट्या विषयांमध्ये न म्हणता तुम्ही काय म्हणू शकता, छोट्या छोट्या मुद्द्यांमध्ये तुम्ही विभागू शकता. ठीक आहे, ओके. म्हणतात विषयामध्ये, पण तुम्ही मुद्द्यामध्ये विभागू शकता. लक्षात आलं? क्लिअर. आता याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, बुकलिस्ट आणि संसाधने बघायचे आहेत. जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपल्या पब्लिकेशनचं पुस्तक लवकरच मार्केटमध्ये येणार आहे इथिक्सचं, त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. तोपर्यंत तुम्ही काय करू शकता, इथं बघा, या पेपरमध्ये स्वतःची जी कल्पना आहे ना, आपल्या स्वतःच्या कल्पना, बरोबर, विषय तुम्ही अभ्यासाला घेतलाय तर तिथं स्वतःच्या कल्पनांपासून जर तुम्ही प्रारंभ केला आणि सराव केला तर याच्यामध्ये उत्तरं खूप चांगली लिहिता येतात. आणि प्लस इथं ॲडिशनल करा तुम्ही के सागर पब्लिकेशनचं नवीन येणारं पुस्तक, जे तुम्हाला इथिक्स आणि इंटिग्रिटीचं वापरायचं आहे, बरोबर. पण तुमच्या स्वतःच्या कल्पना इथं क्रिएट करा तुम्ही आणि सुरुवात करा. इथिक्स काय आहे, कसं आहे, छोट्या छोट्या डेफिनेशन द्यायला सुरुवात करा किंवा UPSCचे प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन पेपर आहेत ते तुम्ही बघून थोडेफार तिथं आन्सर रायटिंग चालू करू शकता. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पहिला आपला भाग येतो नैतिकता, सचोटी आणि योग्यता. बघा, या पेपरमध्ये जर आपण बघितलं तर उमेदवारांची सचोटी, सार्वजनिक जीवनामध्ये समंजसपणा, समाजाशी व्यवहार करताना सामोरे जाणाऱ्या विविध समस्या आणि संघर्षावरील समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनाशी संबंधित उमेदवारांची जी वृत्ती आहे आणि दृष्टिकोन आहे हे तपासण्यासाठी प्रश्नांचा समावेश असतो. म्हणजे हा जो भाग आहे इथिक्स इंटिग्रिटी, या पेपरमध्ये कसे क्वेश्चन असतात ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर या पेपरमधून काय जज केलं जातं, तर उमेदवारांची सचोटी, सार्वजनिक जीवनामध्ये समंजसपणा, समाजाशी व्यवहार करताना ज्या समस्यांना त्यांना सामोरे जावं लागतं, जे संघर्ष असतील, ज्याच्यावरच्या समस्या सोडवण्याचा त्यांचा दृष्टिकोन आहे, संबंधित उमेदवार कशी कृती करतो, बरोबर, तर हे तपासणाऱ्या प्रश्नांचा समावेश इथं तुम्हाला असलेला दिसून येतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय माहिती का, एक अधिकारी म्हणून जेव्हा तुम्ही ऑफिसर व्हाल, एक अधिकारी म्हणून तुमच्यासमोर केस स्टडी आली एखादी, बरोबर, तर ती केस स्टडी तुम्ही कशा पद्धतीनं सॉल्व्ह करा. ओके, हां, तर अशा केस स्टडीचा समावेश तुम्हाला प्रश्न उत्तरांमध्ये दिसून येतो. आणि जेव्हा तुम्ही अधिकारी व्हाल तेव्हा तुम्हाला रिअल लाईफमध्ये ते सॉल्व्ह करायचं असतं. तर तुम्ही एक अधिकारी म्हणून कसं सॉल्व्ह कराल, तुमचा दृष्टिकोन कसा असेल, बरोबर, हे तपासणाऱ्या प्रश्नांचा समावेश याच्यामध्ये केलेला असतो. आता हे जे असतात केस स्टडीज पद्धतीचा वापर करू शकतात, हे मी तुम्हाला सांगितलंय. आणि याच्यामध्ये विस्तृत क्षेत्र समाविष्ट केली जाऊ शकतात, बरोबर.
मग क्षेत्रामध्ये काय आहे, नैतिकता आणि मानवी इंटरफेस आहे. उदाहरणार्थ बघा, इथं तुम्हाला निर्धारक आणि नैतिकतेचे परिणाम असतील. नैतिकतेचे परिणाम मानवी कृती आहे. त्याच्यानंतर नीतिशास्त्र, खाजगी आणि सार्वजनिक संबंधामध्ये मानवी मूल्य आहेत. महान नेते असतील, समाजसुधारक असतील, त्यांच्या शिकवणीतून मिळालेले धडे असतील, बरोबर. मूल्ये वाढविण्यासाठी तुम्हाला कौटुंबिक, समाज आणि शैक्षणिक संस्थांची जी भूमिका आहे ती भूमिका तुम्हाला इथं अभ्यासावी लागते. ओके, क्लिअर. आता हे दिसताना खूप सोपं दिसतं, पण थोडंसं पेपरची जी भाषा आहे ती तुम्हाला समजून घ्यावी लागते. तर आपण इथे काय शिकलो की नैतिकता, सचोटी आणि योग्यता, एथिक्स हा जो पेपर आहे या पेपरमध्ये तुम्हाला एक अधिकारी म्हणून तुम्ही कसे आहात किंवा कसं बिहेव कराल, तुमची वृत्ती काय आहे, तुमचा दृष्टिकोन आहे, हा या पेपरमधून चेक केला जातो. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर नैतिकता आणि मानवी इंटरफेसमध्ये तुम्ही बघितलं, याच्यामध्ये मानवी कृती, नैतिकतेचे परिणाम, त्याच्यानंतर मूल्य वाढविण्यामध्ये कुटुंबाची काय भूमिका आहे, समाजाची काय भूमिका आहे, शैक्षणिक संस्थांची काय भूमिका आहे, मानवी मूल्य तुम्ही शिकू शकता, महान नेते असतील, समाजसुधारक असतील, त्यांचं जीवन असेल, त्यांची शिकवण असेल याच्यामध्ये. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, नेक्स्ट तुम्हाला वृत्ती, याच्यामध्ये सामग्री, रचना, कार्य, त्याचा प्रभाव आणि विचार आणि वर्तन याच्याशी काय संबंध आहे, नैतिक आणि राजकीय वृत्ती काय असते, सामाजिक प्रभाव काय असतो, मन वळवणं म्हणजे काय असतं, हे सगळे पॉईंट्स कशामध्ये येतात, वृत्ती या पॉईंटमध्ये येतात, बरोबर. म्हणजे नागरी सेवा, सचोटी, निष्पक्षता याच्यासाठी योग्यता आणि मूलभूत मूल्य, गैरपक्षपातीपणा, वस्तुनिष्ठता, सार्वजनिक सेवेसाठी समर्पण, सहानुभूती, सहिष्णुता, दुर्बल घटकांबद्दल सहानुभूती, हे सगळं तुम्हाला या भागामध्ये येतं, बरोबर. ठीक आहे, लक्षात आलं की बाबा सचोटीशी रिलेटेड, निष्पक्षतेशी रिलेटेड किंवा सार्वजनिक सेवेसाठी समर्पण, जेव्हा तुम्ही एक अधिकारी म्हणून जाल तेव्हा तुम्ही सार्वजनिक सेवेसाठी तुमचं समर्पण तिथं असलं पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतर भावनिक बुद्धिमत्ता आहे, ज्याच्यामध्ये संकल्पना असेल किंवा त्यांची उपयोगिता असेल, प्रशासन आणि प्रशासनातील अनुप्रयोग असतील, तर याच्याशी रिलेटेड भाग सगळा कशामध्ये येतो, वृत्ती या ब्लॉकमध्ये येतो किंवा आपण जे सब पॉईंट केलेला आहे त्याच्यामध्ये येतो. ठीक आहे. आणि भारत आणि जगातील नैतिक विचारवंत, हा सोपा पार्ट आहे. आपल्या भारतातील आणि जगातील जे नैतिक विचारवंत आहेत आणि तत्वज्ञानी आहेत यांचं जे योगदान आहे ते आपल्याला याच्यामध्ये अभ्यासावं लागतं. आता जेव्हा तुम्ही सिलेबस बघताय किंवा सिलेबस आपण डिकोड करतोय, मे बी तुम्हाला असं वाटत असेल की हे मला काहीच कळत नाहीये, बरोबर. ही सचोटी म्हणजे काय, निष्पक्षता म्हणजे काय, मूलभूत मूल्य म्हणजे काय. पण जेव्हा आपण पुस्तक अभ्यासायला चालू करू, बरोबर, जेव्हा आपण केस स्टडीज अभ्यासायला चालू करू तेव्हा तुम्हाला हा विषय अतिशय सोपा वाटू शकतो. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट बघा, सार्वजनिक प्रशासनातील आणि सार्वजनिक प्रशासनातील किंवा सार्वजनिक ऑब्लिक नागरी मूल्ये आणि नैतिकता. आता याच्यामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे, जी स्थिती आणि समस्या आहे, त्याच्यानंतर सरकारी आणि खाजगी संस्थांमधील जी नैतिक चिंता आहे, दुविधा आहे, नैतिक मार्गदर्शनाचे स्रोत म्हणून कायदे असतील, नियम असतील, बरोबर. त्याच्यानंतर जबाबदारी आणि नैतिक शासन आहे, नियम आणि विवेक आहे, शासनामध्ये नैतिक आणि नैतिक मूल्यांचं बळकटीकरण असेल, आंतरराष्ट्रीय संबंध आहे, आंतरराष्ट्रीय संबंध आणि निधीमधील नैतिक समस्या असतील, कॉर्पोरेट गव्हर्नन्स असतील, तर हा सगळा भाग आपल्याला इथे अभ्यासावा लागतो. लक्षात आलं. ओव्हरऑल काय माहिती का, सगळं म्हणजे तुम्ही जेव्हा अधिकारी म्हणून जाता तुम्हाला जे सगळं फेस करायचं आहे ते तुम्ही कसं फेस कराल हे सगळं या पेपरमधून तुम्हाला शिकायला मिळतं. लक्षात आलं. त्याच्यानंतर प्रशासनातील क्षमता. आता इथे बघा, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर लोकसेवेची संकल्पना आहे, शासन आणि प्रॉबिटीचा तात्विक आधार आहे, माहितीची देवाणघेवाण आणि सरकारमधील पारदर्शकता आहे, माहितीचा अधिकार आहे, आचारसंहिता असेल, नागरिकांची सनद आहे, कार्यसंस्कृती आहे, सेवा वितरणाची गुणवत्ता आहे, सार्वजनिक निधीचा वापर आहे, भ्रष्टाचाराची आव्हानं आहेत. हे सगळं आपल्याला प्रशासनातील क्षमता या पॉईंट अंतर्गत काय करावं लागतं, अभ्यासावं लागतं. आणि केस स्टडी ज्या असतात ना त्या चालू समस्येवरती सुद्धा आधारित असू शकतात. लक्षात घ्या, करंट अफेअर्समध्ये ज्या चालू समस्या असतात ना त्याच्यावरती आधारित केस स्टडीज तुम्हाला इथं विचारल्या जाऊ
शकतात. ठीक आहे, ओके क्लिअर. तर हे जे सिलेबस आहे ना, हा सिलेबस तुम्हाला वारंवार रिपीट करावा लागेल आणि मग तुम्हाला हा जो विषय आहे हा विषय थोडासा लक्षात राहायला सोपं होऊन जाईल. ठीक आहे. आता अभ्यासक्रम समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहिती का, तुम्हाला अभ्यासक्रम समजून घेतला पाहिजे. विद्यार्थी काय करतात, सिलेबस बघत नाही, बरोबर. अभ्यासक्रम न समजून घेता डायरेक्ट रेफरन्स बुक घेतात आणि वाचायला चालू करतात. तर हे सगळ्यात मोठी चूक आहे. पहिल्यांदा तुम्ही अभ्यासक्रम समजून घ्या. त्याच्यामध्ये जसं UPSC मध्ये नीतिशास्त्र इतका जोर का देतं, बरोबर, तसंच MPSC मध्ये सुद्धा नीतिशास्त्राचा अभ्यास जो आहे तो इन्क्लूड का केला, तर एक चांगले अधिकारी घडवण्यासाठी, बरोबर. नागरी सेवक जे आहेत, म्हणजे उद्या तुम्ही अधिकारी होणार आहात तर तुम्ही काय करणार आहात, तुम्ही राष्ट्राची आणि जनतेची सेवा करणार आहात, बरोबर. म्हणजे सेवा करण्याची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाणार आहे. लक्षात आलं. आणि ही जबाबदारी जी आहे ही जबाबदारी तुम्ही व्यवस्थित पार पाडावी याच्यासाठी नैतिक आचरण हा पाया आहे. लक्षात घ्या, नैतिक आचरण हा पाया आहे ज्याच्यावरती सेवांची विश्वासार्हता आणि परिणामकारकता टिकून आहे. म्हणून हा विषय आपल्या परीक्षेमध्ये इन्क्लूड केलेला आहे असं आपण इथं म्हणू शकतो. ठीक आहे, ओके. MPSCच्या अभ्यासक्रमामध्ये नैतिकतेचा समावेश करण्यामागे, ठीक आहे, देशाच्या किंवा आपल्या भावी प्रशासकामध्ये, देशाच्या असेल किंवा आपल्या राज्याचा असेल, भावी प्रशासकामध्ये नैतिकता, सचोटी आणि जबाबदारीची तीव्र भावना जागृत करणं हा इथं त्यांचा हेतू आहे. एथिक्स इंटिग्रिटीचा समावेश आपल्या सिलेबसमध्ये करण्याच्या पाठीमागे. ठीक आहे, ओके क्लिअर. चला नेक्स्ट बघा, अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेली प्रमुख क्षेत्र, जसं की मी पाठीमागं पण तुम्हाला सांगितलेलं आहे. नैतिकता आणि मानवी इंटरफेस आहे, वृत्ती आहे, नागरी सेवेसाठी योग्यता आणि मूलभूत मूल्य आहे, ज्याच्यामध्ये सचोटी, निष्पक्षपातीपणा, पक्षपातीपणा, सहानुभूती, सहिष्णुता. सहिष्णुतेवरती एक क्वेश्चन आपण घेऊया पुढं. त्याच्यानंतर भावनिक बुद्धिमत्ता आहे, प्रशासनातील क्षमता आहे आणि केस स्टडीज आहेत. हे सगळं आपण इथं इन्क्लूड केलेला आहे की हा सगळा भाग तुमच्या सिलेबसमध्ये आहे. ठीक आहे, ओके. अभ्यासक्रम जो आहे त्या अभ्यासक्रमाची कंप्लीट माहिती असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या. जनरल स्टडीज पेपर 4, नैतिकता, मानवी इंटरफेस, कृती, योग्यता, भावनिक बुद्धिमत्ता, सार्वजनिक मूल्ये, नागरी मूल्ये, हे सगळ्यांचा समावेश कशामध्ये येतो, नैतिक शासन यांसारख्या विषयांचा समावेश तुम्हाला इथिक्समध्ये दिसून येतो. ठीक आहे. आता याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, याच्यासाठी तुम्हाला वैचारिक समज जी आहे ना ती विकसित करायची. लक्षात घ्या. ठीक आहे. नैतिकतेमध्ये एक भक्कम वैचारिक पाया तुमचा असला पाहिजे जिथून तुम्ही सुरुवात करू शकता. मूलभूत नैतिकतेमध्ये बघा, मूलभूत नैतिक सिद्धांत असतील, तत्वे आहेत, विचारवंत समजून घ्या. ठीक आहे, ओके. तुम्हाला नीतिशास्त्र एथिक्सचा अभ्यास करायचा आहे. पहिली स्टेज काय आहे, अभ्यासक्रम समजून घ्या. दुसरी स्टेज काय आहे, वैचारिक समज विकसित करा, बरोबर. कारण का तुमचे विचार हा एक भक्कम पाया आहे. याच्यामध्ये जे मूलभूत नैतिक सिद्धांत आहेत ते समजून घ्या, तत्व समजून घ्या, विचारवंत जे आहेत ते विचारवंत समजून घ्या. लक्षात आलं. मग हे कशासाठी, हे सगळं जेव्हा तुम्ही समजून घ्याल तेव्हा हे तुम्हाला मदत करेल केस स्टडीज आणि प्रश्नांकडं एक चांगला दृष्टिकोन तुम्हाला तिथं डेव्हलप होऊन जाईल की, बरोबर, चांगला दृष्टिकोन तुम्हाला डेव्हलप होऊन जाईल. हे सगळं जेव्हा तुम्ही शिकाल की क्वेश्चनकडे कशा पद्धतीने बघायचं आणि क्वेश्चन कशा पद्धतीनं टॅकल करायचा. त्याच्यानंतर आहे चालू घडामोडीचं एकत्रीकरण. बघा, नीतिशास्त्र हा स्वतंत्र विषय नाही, आपण बोललो होतो, बरोबर, स्वतंत्र विषय नाही. वर्तमान घडामोडीशी रिलेटेड केस स्टडीज येऊ शकतात, हे मी तुम्हाला सांगितले. वर्तमान घडामोडी, वास्तविक जीवनातील जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये गंभीरपणे गुंतलेला आहे नीतिशास्त्र. त्याच्यामुळं नीतिशास्त्र हा विषय सेपरेट आहे असं तुम्ही म्हणू शकत नाही. इथं सुद्धा करंट अफेअर्सचा रोल आहे. नैतिक समस्या, केस स्टडीज, वर्तमानपत्र, तुमचे जनरल्स असतील, त्याच्यानंतर ऑनलाईन सोर्स असतील काही, तर ते तुम्ही इथं जी उदाहरणं असतात ना ती उदाहरणांसह तुम्ही अपडेट करा, बरोबर. पुस्तक आपलं वन स्टॉप सोल्युशन आहेच, त्याच्यावरती काही डाऊटच नाही आहे. पण करंटचे जे सोर्सेस आहेत ते पण तुम्ही इथं यूज करा, जेणेकरून तुम्हाला या विषयामध्ये चांगले मार्क्स मिळून जातील. ठीक आहे, ओके क्लिअर. चला नेक्स्ट बघा, तयारीची रणनीती. कशी कराल तयारी, या विषयाची तयारी तुम्ही कशी कराल. ठीक आहे, ओके. जस्ट एक मिनिट थांबा. बघा, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथं तुम्हाला केस स्टडी विश्लेषण, बरोबर, सगळ्यात जास्त विद्यार्थी टेन्शन घेतात केस स्टडीचं. सराव करा. याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला,
सराव करावा लागेल, वारंवार केस स्टडी सॉल्व करावे लागतील, बरोबर. व्यावहारिक परिस्थितीत सैद्धांतिक ज्ञान लागू करण्याची जी क्षमता आहे ना ती वाढेल. कशामुळं? तुम्ही वारंवार केस स्टडीचा जर अभ्यास केला तर. आणि हे कौशल्य नागरी सेवांसाठी खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे, लक्षात घ्या. जे सिद्धांत तुम्ही अभ्यासणार आहे त्याचं ज्ञान तुम्ही लागू करा. कुठं? व्यावहारिक परिस्थितीमध्ये, बरोबर. हे कशासाठी महत्त्वाचं आहे? हे महत्त्वाचं आहे जेव्हा आपण नागरी सेवक म्हणून लागू तेव्हा नागरी सेवांसाठी महत्त्वपूर्ण आहे. पण आपल्या परीक्षेसाठी सध्या तरी आपल्याला हे करायचं आहे. उत्तर लिहिण्याचा सराव करा. तुमचं बोलणं आणि वेळ व्यवस्थापन ही कौशल्य तुम्हाला सुधारायची, बरोबर. ओके. आपण रायटिंग जे आहे ना तर उत्तर लेखनाचा तुम्हाला सराव केला पाहिजे. सगळीकडेच आहे, फक्त इथिक्स पेपरच नाही, सगळ्या पेपरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? उत्तर लेखनाचा सराव करायचाच आहे. नैतिक समस्यांचं निराकरण करताना बघा, ज्या नैतिक समस्या आहेत त्यांचं निराकरण करताना सुस्पष्टता असली पाहिजे, सुसंगतता असली पाहिजे, संतुलित दृष्टिकोन, जसं की निष्कर्ष आपण लिहितोय तो बॅलन्स असला पाहिजे. हे तर आपण प्रत्येक विषयामध्ये आन्सर रायटिंग करताना हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. याच्यावरती काय करायचं? याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं आहे, बरोबर. ओके, क्लिअर. तर पहिलं आहे की तुम्ही जास्तीत जास्त केस स्टडीजचा अभ्यास करा. त्याच्यामुळे काय होईल? व्यावहारिक परिस्थितीमध्ये जे सिद्धांत आहे ते सिद्धांत लागू करण्याची तुम्हाला सवय होऊन जाईल तिथं आणि एक्झाममध्ये केस स्टडी सॉल्व्ह करताना सोपं जाईल. नीतिशास्त्र उत्तरं लिहायची इथं तुम्ही प्रॅक्टिस करा. पुनरावृत्ती म्हणजे ज्याला आपण रिव्हिजन म्हणतो, बरोबर. सतत रिव्हिजन करा. फक्त इथिक्सच नाही तर प्रत्येक विषयामध्ये रिव्हिजन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मुख्य नैतिक तत्वे असतील, केस स्टडी असतील, समकालीन उदाहरणे असतील तर याच्या नोट्स तयार करा. नियमित पुनरावृत्ती म्हणजे नियमित उजळणी केल्याने काय होईल? तुमची जी समज आहे, जे याच्यामधल्या कॉन्सेप्ट आहेत त्या तुमच्या कॉन्सेप्ट काय होऊन जातील? भक्कम होऊन जातील आणि आन्सर रायटिंगला तुम्हाला अडचण येणार नाही. ठीक आहे. नैतिक विचारवंत आणि तत्वज्ञ याच्यामध्ये तुम्हाला अरिस्टॉटल असतील, कांट असतील, बेंथम आहेत, यांसारखे जे प्रसिद्ध नैतिक विचारवंत आहेत ना ह्यांनी काय शिकवलंय, बरोबर, यांचं तत्वज्ञान काय आहे हे समजून घ्या. स्वतःला म्हणजे त्यांचं तत्वज्ञानाशी थोडंसं परिचित व्हा. हे कशासाठी? तुमची उत्तरं समृद्ध करण्यासाठी त्यांचा दृष्टिकोन तुम्हाला तिथं उपयोगी पडेल, बरोबर. सगळंच काही आपल्या स्वतःला येत नसते. ह्या विचारवंतांचे दृष्टिकोन पण आपल्याला तिथे शिकावे लागतात. भावनिक बुद्धिमत्तेवरती भर द्या. बघा, इथं आपली भावनिक बुद्धिमत्ता विकसित करावी लागते. म्हणजे स्वतःच्या भावना समजून घेणं, त्याचं व्यवस्थापन करणं, इतरांशी सहानुभूती दाखवणं आणि भावनिकरित्या माहितीपूर्ण निर्णय घेणं, हे सगळं या भावनिक बुद्धिमत्तेमध्ये समाविष्ट आहे. तर याची सुद्धा आपल्याला प्रॅक्टिस इथं करावी लागते. सगळ्यात सोपा भाग याच्यामध्ये काय वाटतं माहिती आहे? नैतिक विचारवंत आणि तत्वज्ञान, बरोबर. सगळ्याच विद्यार्थ्यांना वाटतं. पण लक्षात घ्या की UPSC सारखे सेम टू सेम पेपर नसणार आहेत, हे मात्र डोक्यात ठेवा. ठीक आहे. इथे एक मी डेमो क्वेश्चन घेतलेला आहे. क्वेश्चन काय आहे बघा? नैतिक उपभोगवाद. क्वेश्चनकडे बघा. नैतिक उपभोगवाद, नैतिक उपभोक्तावाद ही संकल्पना, अशा सगळ्या संकल्पना आपल्याला शिकायच्यात, बरोबर. ही संकल्पना व्यक्तींवर त्यांच्या उपभोगाच्या निवडीसाठी नैतिक जबाबदारी टाकते. बघा, क्वेश्चन मी इथं ब्रेक करते की नैतिक उपभोगवाद ही संकल्पना व्यक्तीवर त्यांच्या उपभोगाच्या निवडीसाठी नैतिक जबाबदारी टाकते. ठीक आहे. जागतिक पर्यावरणीय आव्हानांना संबोधित करण्यासाठी या दृष्टिकोनाची क्षमता आणि मर्यादांची चर्चा करा. 150 शब्द. बघा, संकल्पना कुठली क्लिअर पाहिजे? इथं तुमची नैतिक उपभोक्तावाद, बरोबर. ही संकल्पना काय करते? व्यक्तींच्या त्यांच्या उपभोगाची जी निवड आहे त्या निवडीसाठी नैतिक जबाबदारी टाकते, बरोबर. मग जागतिक पर्यावरणीय आव्हानं जी आहेत त्याला संबोधित करण्यासाठी या दृष्टिकोनाची क्षमता आणि मर्यादांची चर्चा करा असं तुम्हाला म्हटलंय. तर क्वेश्चन तुम्ही कसा सॉल्व्ह करणार? बघा, क्वेश्चन मध्ये काय काय आहे आपण बघितलं. तर इथं तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं नैतिक उपभोक्तावाद म्हणजे काय माहीत पाहिजे, त्याची व्याख्या तुम्ही तिथं लिहिली पाहिजे, बरोबर. लक्षात आलं? नैतिक उपभोक्तावादाचं महत्त्व जे आहे ना काय आहे? टिकाऊपणा आणि निष्पक्षतेला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्हाला इथं काय करायचं आहे? या नैतिक उपभोगवादाचं जे महत्त्व आहे ते महत्त्व तुम्हाला इथं हायलाईट करायचं आहे. लक्षात आलं? व्यक्ती, व्यवसाय आणि समाजावर त्याचा परिणाम कसा होतो
ते सारांशित करायचं आणि मग निष्कर्ष लिहायचा आहे. लक्षात आलं? म्हणजे क्वेश्चन कोणत्या संकल्पनेवरती आहे? नैतिक उपभोक्तावाद. म्हणून आपण बोललो की सगळ्या संकल्पना याच्यातल्या तुम्हाला शिकाव्या लागतात. आता जसं की इथे बघा परिचयमध्ये तुम्ही काय लिहिणार की नैतिक उपभोक्तावाद ही एक संकल्पना आहे जी व्यक्तींना नैतिक आणि पर्यावरणीय विचारांवर आधारित जाणीवपूर्वक उपभोगाच्या निवडी करण्यास प्रोत्साहित करते. बरोबर. आणि अलीकडच्या वर्षामध्ये याच्यामध्ये लक्षणीय वाढ पण झालेली आहे. ओके. नैतिक उपभोक्तावाद ही डेफिनेशन तुम्ही लिहिली, कारण डेफिनेशन लिहिणं मस्टच आहे. लक्षात घ्या, कारण क्वेश्चन त्याच्यावरती आधारित आहे. बरोबर. मग तुम्हाला क्वेश्चनमध्ये पुढे काय विचारलेलं आहे? जागतिक पर्यावरणीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी काय करते ही संकल्पना? संभाव्य फायदे देते. बरोबर. परंतु त्याच्या मर्यादा आणि पूरक दृष्टिकोनाची आवश्यकता काय आहे आपल्याला इथं समजून घेणं महत्त्वाचं आहे. हे तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये लिहा. म्हणजे इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही मूलभूत तुमची संकल्पना लिहिली. बरोबर. त्या संकल्पनेशी रिलेटेड क्वेश्चनमध्ये काय विचारले त्याचे 2 सेंटेन्स तुम्ही इथं टाकले. ओके. आणि मग तुम्ही स्टार्ट केलं तुमचं मेन आन्सर. याच्यामध्ये नैतिक उपभोक्तावादाची संभाव्यता तुम्ही इथं लिहा की बाजाराचा प्रभाव आहे की नैतिक ग्राहक टिकाऊपणा आणि सामाजिक जबाबदारीला काय करतो? प्राधान्य देणाऱ्या कंपन्यांना पाठिंबा देऊन बाजारावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडू शकतो. बरोबर. नैतिक ब्रँड्समधून उत्पादने आणि सेवा निवडून ग्राहक व्यवसायांना एक शक्तिशाली संदेश पाठवू शकतो. बरोबर. किंवा अधिक टिकाऊ पद्धतीचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करतात. उदाहरणं द्या. बघा सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहिती का? एक्झाम्पल देणं. ओके. याच्यामध्ये तुम्हाला ऑर्गॅनिक कंपन्या ज्या आहेत ना, तर त्या कंपन्यांची मागणी वाढल्यामुळे काय होईल? सेंद्रिय आणि ओके. नेक्स्ट पॉईंट आहे ग्रीन वॉशिंग. बघा काही कंपन्या ज्या असतात ना, त्या काय करतात? त्यांच्या उत्पादनांच्या किंवा सेवांच्या टिकाऊपणाबद्दल दिशाभूल करणारे दावे करतात. आणि आपण काय करू शकतो इथं? आपण इथं ग्रीन वॉशिंगमध्ये गुंतू शकतो. म्हणजे ग्राहकांना दिशाभूल करतात. बरोबर. तर इथं काय होतं मग? हे नैतिक उपभोगवादाची जी प्रभावित आहे ना, अशा गोष्टींमुळे कमी होते. प्रत्येक पॉईंट तुम्ही लिहिताय त्याचं एक्झाम्पल देण्याचा प्रयत्न करा. जसं की इथं एक्झाम्पल दिलेलं आहे. एनर्जी ड्रिंक म्हणून बोर्नविटाचं भ्रामक लेबल लावलं जातं. बरोबर. त्याच्यानंतर फसाईकडून काय केलं जातं? संबोधित केलं जातं, ज्याच्यामुळे ग्राहक इथं फसले जातात. त्याच्यानंतर आहे वर्तणुकीशी संबंधित घटक. बघा सवयीनुसार वापराचे नमुने आणि मर्यादित माहिती व्यक्तींना सातत्याने नैतिक निवडी करण्याबद्दल काय बनवू शकते? आव्हानात्मक बनवू शकते. सुविधा आणि सामाजिक दबाव यांच्यासारखे जे घटक आहेत ना, ते काय होतात? ग्राहकांच्या वर्तनावरती प्रभाव किंवा परिणाम करू शकतात. ठीक आहे. तर हे सगळे मुद्दे आपण लिहिले आणि त्याच्यानंतर फायनली आपल्याला निष्कर्ष लिहायचा आहे की नैतिक उपभोक्तावाद हे जागतिक पर्यावरणाला सामोरे जाण्यासाठी, व्यक्तींना जाणीवपूर्वक निवडी करण्यासाठी, बाजारातील गतिशीलतेवर प्रभाव पाडण्यासाठी एक मौल्यवान साधन देतं. ओके. पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? नैतिक उपभोक्तावाद ही संज्ञाच तुम्हाला माहीत पाहिजे अगोदर. बरोबर. ही संकल्पना तुम्हाला माहीत पाहिजे. लक्षात आलं? तथापि त्याच्या मर्यादा ओळखल्या पाहिजेत. त्यास व्यापक प्रणालीगत बदल आणि धोरणात्मक हस्तक्षेपांसह पूर्ण करणं आवश्यक आहे. आणि इथं सामूहिक कृती, नवकल्पना, धोरण समर्थनासह नैतिक उपभोगवाद एकत्र करून आपण काय केलं पाहिजे? टिकाऊ आणि न्याय्य भविष्यासाठी कार्य करू शकतो. म्हणजे नैतिक उपभोगवादाबाबत तुम्हाला जास्त चुकीचंही लिहायचं नाही, जास्त चांगलंही लिहायचं नाही. बॅलन्स तुमचा जो निष्कर्ष आहे तो असला पाहिजे. तर हे होतं आपलं इथिक्स इंटिग्रिटी पेपर क्रमांक 4 ची स्ट्रॅटेजी बुक लिस्ट. तर या पेपरसाठी स्ट्रॅटेजी जर आपण बोलली तर असं सांगितलं जातं की तुम्ही वर्षभर अभ्यास करू नका. शेवटच्या 3 ते 4 महिन्यामध्ये तुम्ही इथिक्स इंटिग्रिटीचा अभ्यास केला तरी चालेल. पण डिपेंड करतं तुमच्यावरती की तुम्हाला कशा पद्धतीने याचा अभ्यास करायचा आहे. पण पुस्तकाचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. आपल्या पब्लिकेशनचं पुस्तक मार्केटमध्ये येत आहे. फक्त इथं तुमची वैचारिक लेवल जी आहे ना ती खूप चांगली असली पाहिजे. केस स्टडीची प्रॅक्टिस केली पाहिजे. ॲन्सर रायटिंगची प्रॅक्टिस आपण इथं केली पाहिजे. ठीक आहे. ओके. तर सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. राज्यसेवा मुख्य परीक्षा सिलेबस डिकोडिंग आणि काही डेमो सेशन्स आपण इथं घेत आहोत केसागर पब्लिकेशनतर्फे. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा. पुस्तक परचेस करण्यासाठी तुम्हाला जो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.